मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू या गंभीर प्रश्नाचा आढावा घेण्याकरिता महाराष्ट्राचे आरोग्य प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक यांनी मेळघाटाचा सविस्तर दौरा केलाय. उपकेंद्र, अंगणवाडी, रुग्णालय आणि पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देत त्यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मेळघाटातील कुपोषणाला रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर निपुण विनायक यांनी बिहाली उपकेंद्र, हरिसाल आणि लवादा येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. केंद्रातील कुपोषित बालकांवरील उपचार पद्धती, पोषण आहाराचे वितरण तसेच आई बाळ आरोग्य सुविधांची तपासणी त्यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता मोहपत्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला तसेच मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत डॉक्टर विनायक यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांची भेट घेत संवाद साधला. कुपोषण नियंत्रणात येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळाची कमतरता, पोषण आहार पुरवठ्यातील समस्या यावर खुली चर्चा झाली. मेळघाटातील कार्यरत सामाजिक कार्यकर्ते रामगोपाल मावसकर, श्रीचंद जांभेकर आणि हिरालाल मावसकर यांनी कुपोषणाच्या मूळ कारणांवर मुद्देसूद मत मांडले. स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या समस्या, आरोग्य सुविधातील अडथळे, शेतीची बोंबाट स्थिती आणि आरोग्य शिक्षणाचा अभाव हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर डॉक्टर विनायक यांनी उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक आणि ब्लड कंपोनंट सेपरेशन सेंटरची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, रक्तसाठा आणि स्टाफची माहिती घेतली. त्याचबरोबर पोषण पुनर्वसन केंद्र NRC ला भेट देऊन कुपोषित बालकांची स्थिती, उपचार पद्धती आणि पोषण कार्यक्रमांची अंमलबजावणी याबाबत खात्री करून घेतली. अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सुधारणा उपायांवर सखोल चर्चा झाल्यानंतर मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी अधिक ठोस आणि गतिमान उपाययोजना करण्याचे संकेत डॉक्टर विनायक यांनी दिले.